महेश लांडगे नासका आंबा भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून दिला, नाहीतर पवारांची औलाद नाही. अजित पवार. राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप असा वाद चांगलाच पेटल्याचं दिसून येते. अजित पवार आज पिंपरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता भोसरीतील सभेतील अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यावर जहरी टीका केली आहे. जकात नाक्यावर याचे काय उद्योग चालायचे? 40,000 कोटी खर्च झाले, पण त्यातून कुणी जमिनी घेतल्या, प्रॉपर्टी खरेदी केली याची माहिती आहे, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. भारंदाज डाव टाकून यांना फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद नाही सांगणार, असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे. महेश लांडगे नाचता आंबा असल्याची टीका अजित पवारांनी केली. ते म्हणाले की बिबट्याबरोबर आता लांडगे पण आले. सगळे लांडगे एका माळीचे मणी नाहीत. एखादा आंबा नासका असतो, पण तो वेळीच काढला नाही तर तो अख्खी आळी नासवतो. पुण्यातला भ्रष्टाचार वाढलाय. पुणे शहराचं झालेलं वाटोळं पाहून मला फार चिड येते, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. महेश लांडगे यांच्यावर आरोप करताना अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की काय होतास तू आणि काय झालास तू? जकात नाक्यावर काय उद्योग चालायचे? या भ्रष्टाचाराच्या राक्षसाला संपवा, अन्यथा भोसरीचं भविष्य अंधारात आहे. यांना भंगाराची उपमा देऊ की आणखीन कशाची? महेश लांडगे यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की भारंदाज डाव घालून फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही. आणि फक्त यांनाच डाव माहीत आहेत का? मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष राहिलो आहे. मला घुटनाचित कसं करायचं हे पण माहीत आहे. पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या नावाखाली खर्च केलेले 40,000 कोटी कुठे गेले? कुठे पाणी मुरलं? कोणाची प्रॉपर्टी वाढली? राजगुरुनगर तालुक्यात कोणी जमिनी विकत घेतल्या? नातेवाईकांच्या नावाने कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली याची सगळी माहिती असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. काहीच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं. इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर. अरे काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा. मी कुणावर कारण नसताना लाडक्या बहिणींवर आरोप करणार नाही. ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या. परंतु कुठंतरी ह्या शहराला तळहाटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय आणि त्याचाच पार वाटोळं चाललेलं बघून तळपायाच्या आत मस्तकामध्ये जाते. आज मी इथं उमेदवार देत असताना मी शिवशाहू फुले आंबेडकर, त्याचबरोबर आमचे अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, त्यामध्ये सर्व महापुरुषांना, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, ह्या सगळ्या थोर व्यक्तींना मी अभिवादन करतो. ती आपली संस्कृती आहे, ती परंपरा आहे, ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे. आणि इथं प्रभाग 7 मध्ये मी ज्यावेळेस उमेदवार देण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस इथं विराज विश्वनाथ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.